त्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। तरंग चौथा परिच्छेद 41 क्रमांकाचा प्रमेयचं लक्षण व सिद्धी। तरंग चौथा परिच्छेद 41 क्रमांकाचा प्रमेयचं लक्षण आणि सिद्धी। तर क्रमप्राप्त विषय आपला असा चालू आहे। चैतन्यम यद अधिष्ठानम लिंग देहश्च पुन्हा चिच्छा लिंग देहस्तात तत्संगो जीव उच्यते। जीव जीव म्हणजे काय? अंतकरण अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि त्या चैतन्याचं त्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव आभास, त्याला जीव असं म्हणतात तिघा मिळून। तर कुटस्थ मग ते मी ब्रह्म असं ज्ञान होतं कुणाला? कुटस्थला होतं म्हणावं तर तो असंग निर्विकार उदासीन आहे। आभासा आपल्या त्या बुद्धीला होतं म्हणावं तर ती जड आहे। मग राहिला तो बुद्धिस्त चेदाभास। तर ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या बुद्धिस्त चेदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान कसं होईल? तर आभासाच्या ज्या 7 अवस्था आहेत त्या 5व्या म्हणजे अपरोक्ष ज्ञान यामध्ये त्याला मी ब्रह्म असं ज्ञान होतं। पण मग भिन्न असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान कसं होईल? ते यथार्थ कसं ठरेल? तर बाद समाधी करण्याने त्याला मी ब्रह्म असं ज्ञान व्हायला काही हरकत नाही। ठीक आहे गुरुदेव, आता मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी इच्छा आहे। मग गुरुदेव म्हटले तुला बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो। प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी 2 आवरण असतात। तसं घटाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी एक अज्ञान आणि तत्कृत आवरण। लगेच तो म्हणू लागला जडाला अधिष्ठान होत नाही। गुरुदेव म्हटले अगदी बरोबर आहे, पण त्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे तर ते चैतन्याला आवृत्त करतं। पण चैतन्य देशस्थित असणाऱ्या जड पदार्थाला सुद्धा ते आवृत्त करतं, म्हणून घटाच्या आश्रित आम्ही अज्ञान तत्कृत आवरण म्हटलो। आणि मग बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्याकरता आपल्याला अज्ञानाचं आवरण घालवण्याकरता वृत्ती लागते आणि त्या पदार्थाचं ज्ञान करून घेण्याकरता वृत्तीस्थ छेदाभास लागतो। म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळेला वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्ही लागतात। पण आत्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे तिथे फक्त आत्मा आश्रित असणारं अज्ञानाचं आवरण भंग करण्याकरता वृत्ती लागते, छेदाभासाची गरज नाही, म्हणजे फलव्याप्तीची गरज नाही। म्हणून वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे असा विषय आपण काल पाहिला। आणि मग प्रत्यक्षाच्या 2 व्याख्या पाहिल्या, एक नैयायिकाची आणि एक वेदांताची। नैयायिक कशाला म्हणतात? प्रत्यक्ष इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम। इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हणतात। पण ही व्याख्या पूर्णत्व होऊ शकत नाही का? कारण वृत्ती जर बुद्धिबळाच्या खेळात निमग्न असली तर इंद्रियाचा पुत्रमित्रादी विषयाचा संबंध होणंही ज्ञान होत नाही। आणि ब्रह्माचं ज्ञान तर होणं शक्य नाही, कारण ब्रह्म अमूर्त आहे। मग वेदांताने निर्दुष्ट व्याख्या केली, अंतकरण वृत्ती आणि विषय यांचं एकच स्थितित्व, त्याला इंद्रियाचं साह्य असेल किंवा नसेल। बाह्य प्रत्यक्ष करता इंद्रियाचं साह्य लागेल आणि आंतर प्रत्यक्ष करता इंद्रियाचं साह्याची आवश्यकता नाही। आत्मा तर आत्मा आहे, त्यामुळे इंद्रियाची आवश्यकताच नाही। गुरुजीने उच्चारलेलं तत्वमसी महावाक्याच्या द्वारा श्रवण इंद्रिय आहे ते वाक्य ऐकण्याकरता, आणि श्रवण इंद्रियाच्या द्वारा अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ती आत्माकार झाली का आत्माश्रित अज्ञानाचा आवरण भंग करते ना आत्मा स्वयंप्रकाशानेच ज्ञान होतं, म्हणून तिथे वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही असा विषय गुरुदेवाने सांगितला। आणि मग ज्ञानामध्ये 3 प्रकार केले, प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजेच परोक्ष असे ज्ञानात 2 प्रकार केले। आणि एक स्मृती ज्ञान। मग केवळ संस्काराने जन्य असतं ते ज्ञान कोणतं ज्ञान? स्मृती ज्ञान। आणि अंतकरण वृत्ती अनुमानादी प्रमाणाद्वारे आतल्या आत पदार्थाचा आकार धारण करत असेल तर परोक्ष ज्ञान। आणि अनुमानादी प्रमाण आहे आणि वृत्ती आणि विषयाचं एकच स्थितित्व आहे ते अपरोक्ष ज्ञान। असे ज्ञानामध्ये 3 प्रकार। मग शिष्याने शंका केली, स्मृती ज्ञानाला परोक्ष किंवा प्रमा म्हटलं तर चालेल का? कारण स्मृती ज्ञानाचा आणि परोक्ष ज्ञानाचा आकार सारखाच आहे, अंतकरण वृत्तीने आतल्यात पदार्थाचा आकार धारण करणं। गुरुदेव म्हटले हे खरं आहे, पण तरी स्मृती ज्ञानाला परोक्ष किंवा प्रमा म्हणता येणार नाही। म्हणले का? याचं कारण असं आहे की अनुमानादी प्रमाणाच्या द्वारा अंतकरण वृत्ती आतल्या आत आकार पदार्थाचा धारण करत असेल तर त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात, आणि संस्काराच्या द्वारा धारण करत असेल तर त्याला स्मृती म्हणतात, परोक्ष म्हणत नाही। मग गुरुदेव प्रमा कशाला म्हणतात? म्हणले प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानाला प्रमा असं म्हणतात। मग ही प्रमाण कशाला म्हणतात? प्रमेयचं जे करण आहे त्याला प्रमाण म्हणतात। आणि म्हणले अशी प्रमाणं किती आहेत? तर मुख्य 6 आहेत। मग प्रत्यक्ष प्रमाण चक्षुर्मेव सत्यम कोण मानतो? 4वा। पण म्हणले याने व्यवहार सुद्धा होत नाही, प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहार सुद्धा होत नाही।
कारण भोजनामध्ये प्रवृत्त असणारा पुरुष कशा करता करतो? तृप्ती करता. तृप्ती तर दिसत नाही, मी तिथे तो अनुमान करतो. मग दुसरं एक अनुमान प्रमाण मानलं पाहिजे. कोण मानतात? तर सुगत मातोने याई किंवा कणाद हे अनुमान प्रमाण मानतात. बरं, तिसरं शब्द प्रमाण मानलं पाहिजे, कारण दूरदेशस्थ असणारा पुत्राचं ज्ञान ते प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही आणि प्रत्यक्ष योग्य हेतू नाही म्हणून अनुमान प्रमाणाने होत नाही, तिथे आपताचंच वचन पाहिजे. म्हणून तिसरं सांख्यशास्त्र करते भगवान कपिल मानतात ते शब्द प्रमाण. बरं, चौथं उपमान प्रमाणही मानावं लागतं, कारण वनस्थ पुरुषाचं स्मरण झाल्याशिवाय हा गवय आहे असं कळत नाही. गोसदृश गवया एक उपमान प्रमाण, ते गौतम मानतात न्यायशास्त्राचे करते. पाचवा अर्थपत्ती प्रमाण, पिनो देवदत्ता दिवोन भुंगते रात भुंगते. लठ्ठा असणारा देवदत्त दिवसा जेवत नाही तर रात्री जेवत असला पाहिजे, कारण पुष्टता ही संपाद्य आहे आणि रात्रीचं भोजन संपादक आहे. संपाद्य पुष्टतेचे प्रत्यक्ष वर्ण, संपादक रात्रीचे भोजनाची अन्यथा अनुपपत्ती होते, एक अर्थपत्ती प्रमाण. आणि आत्र भूतले घटो नास्ती म्हणजे घटाचे अनुपलब्धी ही त्याला कारण आहे, घटाच्या अभाव प्रमेला कारण, म्हणून एक अनुपलब्धी प्रमाण मानलं पाहिजे. ते अर्थपत्ती प्रमाण पूर्व मीमांसेची एकदेशी प्रभाकर मानतात. एकदेशी म्हणजे प्रक्रिया भिन्न आहे, सिद्धांत एक आहे. आणि त्यांचे गुरु कुमारी भट्ट हे शेवटचं अनुपलब्धी प्रमाण मानतात. वेदांत मतामध्ये मात्र साई प्रमाणाचा स्वीकार आहे. आता काही मंडळी जे सूक्ष्म विचार करत नाही ते काय म्हणतात? अहो, त्या अनुपलब्धी प्रमाणाचा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आणि अर्थापत्ती आणि उपमान प्रमाणाचा अनुमान प्रमाणामध्ये समावेश करा आणि दोनच प्रमाण माना, प्रत्यक्ष आणि अनुमान, आणि शब्द प्रमाणाची काही आवश्यकता नाही. पण या साई भले प्रबल प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाण, कारण अपौरुषेय आहे, वेदराशी आहे, पुरुषकृत बुद्धीचे 12 पैकी कुठलाही दोष त्या ठिकाणी नाही. पण असं जरी असलं तरी शब्द प्रमाणाने प्रतिपादन केलेला सिद्धांत ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, त्यामध्ये स्वपर उत्थान रहित स्थिती प्राप्त होण्याकरता आपल्याला इतर प्रमाणाची सुद्धा कशी आवश्यकता आहे हा सविस्तर प्रमाण विचार करणारा एक ग्रंथ म्हणजे आपण म्हटलो पंडित निश्चलदासजींनी लिहिलेला वृत्तीप्रभाकर नावाचा ग्रंथ. आणि मग हा सगळा विचार करून काल आपण 6 उपप्रमाण देखील बघितले. आयतीय प्रमाण शिवभारत, महाभारत म्हणजे कलियुगातलं शिवभारत, द्वापारयुगातलं महाभारत आणि त्रेतायुगातलं रामायण. हे आजही आपण तंतोतंत का जाणतो याचं कारण आहे आपण म्हटलं आयतीय प्रमाण. ते गांगुतेली आणि तो भोजराजा आहे ना कालिदास यांचा प्रसंग पाहिला आपण, तो अभिनय प्रमाण म्हणजे पहिलं आयतीय प्रमाण, अभिनय प्रमाण, परंपरा प्रमाण आहे ना. माझ्या वडिलाची मिरासेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आणि त्यात शेवटी म्हणतात वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकले तर लाज कोणा, हे परंपरा प्रमाण. संभव प्रमाण जे हवामान खातं चालतं. मानस प्रमाण जे मानसशास्त्र त्याच्यावर विज्ञानात आहे, मानसशास्त्राचे अनेक अभ्यासू लोक आहेत, मानस उपचार तज्ज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो. आणि एक राहिलं ते संस्कार प्रमाण, म्हणजे काही घरामध्ये आपल्याला धर्मानुकूल वर्तन पाहायला भेटतं आणि काही घरामध्ये धर्म विपरीत वर्तन पाहायला भेटतं. ज्या ठिकाणी विपरीत वर्तन आहे तिथे संस्काराचा अभाव आहे आणि जिथे धर्मानुकूल वर्तन आहे तिथे संस्काराचा भाव आहे. असे 6 उपप्रमाणही आपण पाहिलेत. आणि एवढा सगळा विचार कशा करता केला? प्रमा म्हणजे काय कळावं. मग कळालं आपल्याला प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानाला प्रमा असं म्हणतात. आणि मग ज्ञानामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात. आता प्रमेयचं लक्षण करतायत 41 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्रमेयचं लक्षण आणि तिची सिद्धी. आता थोडंसं इकडे लक्ष द्या, मग आपण ते वाचून घेऊ. प्रमेयचं लक्षण त्यांनी केलेलं आहे स्मृती भिन्नत्वे सती प्रमाणजन्यत्वे सती अबाधित अर्थविषयत्वम प्रमाज्ञानत्वम. किती शब्द झाले? 3. स्मृती भिन्न, प्रमाणजन्य आणि अबाधित अर्थाला विषय करतं असं जे ज्ञान त्याला प्रमा असं म्हणतात. ठीक ना. प्रमेयचं लक्षण काय केले? स्मृती भिन्न, प्रमाणजन्य आणि अबाधित अर्थाला विषय करणं. या 3 गोष्टी असेल का त्याला प्रमा म्हणायचं. यापैकी वरकड कोठे काही एक आहे एक नाही असं चालत नाही. हे 3ही लक्षण असेल तरच प्रमा. एक लक्षण आहे 2 नाही मग त्याला प्रमा म्हणता येणार नाही. जसं उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एकावी नाही एका कामा नाही आहे की नाही. हे 3ही एकत्र आले उदक अग्नी धान्य तरच काय स्वयंपाक पाक नाव येतं, स्वयंपाक नाव येतं. तसे 3ही एकत्र आले तरच त्याला प्रमा असं म्हणणार. मग पहिलं काय? स्मृती भिन्न, 2 प्रमाणजन्य आणि 3 अबाधित अर्थाला विषय करणं. ठीक ना. मग त्याला काय म्हणणार? प्रमाज्ञान. आता स्मृती ही काय आहे?
स्मृतीमध्ये त्यापैकी एक आहे आणि दोन नाही. म्हणजे दोन नाही कोणते नाही, स्मृती स्मृती रूप आहे का स्मृती स्मृती भिन्न आहे. म्हणजे आपण पुरुष आहे का आपण पुरुषहून भिन्न आहे. आपण पुरुष स्वरूप आहोत, आपण पुरुषहून भिन्न नाही. तसं स्मृती स्मृतीहून भिन्न आहे का स्मृती स्मृती रूप आहे. स्मृती स्मृती रूप आहे. मग स्मृती आपल्याला स्मृतीहून भिन्न पाहिजे. काय पाहिजे, स्मृतीहून भिन्न पाहिजे. म्हणजे स्मृती स्मृतीहून भिन्न नसून स्मृती स्मृती रूप आहे. आणि प्रमाणजन्य पाहिजे, ती प्रमाणजन्य नाही. काय जन्य आहे, संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती, ती संस्कारजन्य आहे. संस्कार प्रमाणात येतं पण कोणत्या, उपप्रमाणात. संस्कार कशात येतं, उपप्रमाणात. आणि ते कोणते प्रमाण पाहिजे आपल्याला, मुख्य प्रमाण. प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी त्यामध्ये येत नाही. म्हणजे स्मृती स्मृती भिन्न नाही आणि स्मृती प्रमाणजन्य नाही. फक्त काय आहे, अबाधित अर्थविषयत्व. अबाधित अर्थाला विषय करते. अबाधित म्हणजे व्यवहारामध्ये ज्याचा बाध होत नाही. बाध होत नाही म्हणजे व्यवहारात जे खोटं ठरत नाही त्याला म्हणतात. म्हणजे आपल्याला आपल्या आईची वडिलाची गतकालातली कुठली स्मृती झाली आणि एकदम डोळे भरून आलेत. एखाद्याला विचारलं का हो एकदम तुम्हाला एवढं भरून आलं. अहो म्हणले काही नाही हो, मग 2 वर्षापूर्वी आई गेली आणि अचानक आईची आठवण झाली. मग आता ही स्मृती खोटी आहे असं कोण म्हणेल. याचा वाद होतो व्यवहारात नाही. म्हणजे अबाधित अर्थ म्हणजे स्मृती ठिकाणी काही नाही, बाध होत नाही म्हणून ती अबाधित आहे. पण काही नाही ती प्रमाणजन्य नाही. पुन्हा काही नाही स्मृती स्मृती भिन्न नाही. आणि आपल्याला प्रमा म्हणण्याकरता किती गोष्टी पाहिजेत, 3. एक स्मृती भिन्नत्वे सती, प्रमाणजन्यत्वे सती आणि अबाधित अर्थविषयत्व प्रमाज्ञानत्वम. स्मृती भिन्न असावं, प्रमाणजन्य असावं आणि अबाधित अर्थाला विषय करणारा असावं. या 3 पैकी स्मृतीच्या ठिकाणी कोणतं एक लक्षण आहे, अबाधित अर्थविषयत्व हे लक्षण आहे. कारण ती व्यवहारात बाधित होत नाही. पण काही नाही, प्रमाणजन्य नाही, पुन्हा स्मृती भिन्न नाही म्हणून स्मृती काय नाही, छान, स्मृती प्रमाण आहे. कारण प्रमेयच्या लक्षणाचे 3 आहेत. 3 पैकी एक आहे आणि 2 नाही. असं चालत नाही. वरकड कोठे काही एक आहे एक नाही असं इथे चालत नाही. इथे 3 पाहिजे. तिच्या ठिकाणी एकच आहे 2 नाही म्हणून स्मृती काय नाही, प्रमाण आहे. मग स्मृती काय, स्मृती आहे. आणि मग एवढा विस्तार कशा करता केला होता, अंतकरण वृत्तीने आतल्यात पदार्थाचा आकार धारण करणं कोणत्या 2 ज्ञानामध्ये समान आहे, स्मृती आणि परोक्ष ज्ञान. बरोबर ना. म्हणून दोन्हीला एकच म्हणा असं कोणाचं म्हणणं होतं पूर्वपक्षाचं. पण सौभाग्यवती आणि कुमारिका स्त्रीत्व दोन्हीमध्ये एक आहे पण तरी दोघीला एक म्हणता येणार नाही. कारण एक विवाहित आहे एक अविवाहित आहे ना, हा फरक आहे. तसं स्मृती आणि परोक्ष ज्ञान दोन्हीचा आकार समान आहे पण दोन्हीला एक म्हणता येणार नाही. कारण एक प्रमाणजन्य आहे ते परोक्ष ज्ञान, अनुमानादी प्रमाणजन्य आहे. आणि एक संस्कारजन्य आहे ते आहे स्मृती. आणि स्मृती संस्कार कशात येत नाही, त्या अनुमानादी मुख्य प्रमाणात येत नाही. म्हणून स्मृतीला काय म्हणता येणार नाही, परोक्ष किंवा प्रमा म्हणता येणार नाही. परोक्ष काय म्हणता येणार नाही, कारण ते अनुमानादी प्रमाणजन्य नाही. आणि प्रमा काय म्हणता येणार नाही, प्रमाणजन्य नाही. ठीक ना, ती संस्कारजन्य आहे. मग आता स्मृती काय नाही, स्मृती ज्ञान नाही का स्मृती परोक्ष ज्ञान नाही, नाही ना. स्मृती ज्ञान आहे कारण स्मृती एक प्रकारचं ज्ञानाचं पण काय नाही, ते परोक्ष ज्ञान नाही. कारण किंवा प्रमाण आहे, परोक्ष नाही म्हणजेच प्रमाण आहे, परोक्ष नाही म्हणजे प्रमाण आहे, प्रमाणजन्य नाही. मग त्या प्रमाणजन्य ज्ञानात हे 2 प्रकार आहे, परोक्ष आणि अपरोक्ष. मग परोक्ष म्हणजे अंतकरण वृत्तीने आतल्यात पदार्थाचा आकार धारण करणं ते परोक्ष. आणि अपरोक्ष म्हणजे अनुमानादी प्रमाणासहित अंतकरण वृत्ती आणि विषयाचं एकदेश स्थितीत होणारं जे ज्ञान आहे त्याला अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष असा विषय आपण पाहिला. मग आता तूर्त आपल्याला ज्ञानाचे 2 प्रकार पाहिजे पुन्हा. जसं आत्ताच मागून आपण प्रमा अप्रमा क्षमा करा परोक्ष अपरोक्ष आणि स्मृती असे 3 प्रकार पाहिले, बरोबर ना. मग आता एकदा बोला, संस्कार मात्र जन्य ज्ञान असेल त्याला काय म्हणणार, स्मृती. अंतकवृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण करते, काही समोर पदार्थ नसतात, स्मृती. आणि अनुमानादी प्रमाणाद्वारा अंतकवृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण करत असेल तर ते परोक्ष ज्ञान. ठीक ना. आणि अंतकवृत्ती अनुमानादी प्रमाणाद्वारा आतल्या आत आकार धारण करत नाही, अनुमानादी प्रमाणात सहाय्य आहे ना, वृत्तीचं विषयाचं एकदिश स्थितीत्व पण आहे, ते झालं अपरोक्ष. असे किती ज्ञानाचे प्रकार पाहिले, 3. तर या 3 ज्ञानात आता मुख्य 2 प्रकार पाडायचे, प्रमा आणि अप्रमा. काय काय, प्रमा आणि अप्रमा. जे प्रमाणजन्य असेल त्याला म्हणायचं प्रमा. प्रमाणजन्य म्हणजे अनुमानादी प्रमाणजन्य, तर त्याला म्हणायचं प्रमा. आणि जे प्रमाणजन्य नसेल त्याला म्हणायचं अप्रमा. असे ज्ञानात किती प्रकार पाडले आता आपण, 2 प्रकार, प्रमा आणि अप्रमा. बघा आता थोडं लक्ष द्या. मग प्रमा आणि अप्रमा. प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानास प्रमा असं म्हणतात. काय काय,
प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानास प्रमास म्हणतात. प्रमाणजन्य म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी या 6 प्रमाणाच्या द्वारा ते जन्य असावं. आणि पुन्हा यथार्थ असावं म्हणजे व्यवहारात त्याचा बाध होऊ नये, व्यवहारात ते खोटं ठरू नये, त्याला काय म्हणतात? प्रमा. आता जे आपण 6 प्रमाण पाहिले आणि त्याद्वारा होणारी 6 ज्ञानं पाहिली ती काय आहेत? प्रमा आहे. मग पहिलं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण, मग त्याच्यापासून होणारी प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं अनुमान प्रमाण, अनुमिती प्रमाण. शब्द प्रमाण, शाब्दी प्रमाण. उपमान प्रमाण, उपमिती प्रमाण. अर्थापत्ती प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण किंवा अन्यथा अनुपपत्ती प्रमाण असे 2 नाव आहेत त्याला. आणि अनुपलब्धी प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण किंवा अभाव प्रमाण असे प्रमाण ज्ञानाचे किती प्रकार होतील? मग आता हे 6 प्रकार. कारण प्रमाणजन्य ज्ञानाला प्रमा म्हणतात. आणि प्रमाण किती? 6. मग प्रमा किती? 6. ज्ञानामध्ये 2 प्रकार, प्रमा आणि अप्रमा. मग प्रमाण आहेत 6, मग प्रमा किती झाल्यात? 6. आणि जे अप्रमा आहे त्याच्यात 2 प्रकार. थोडंसं एकाग्र व्हा. अप्रमा आहे त्याच्यात किती प्रकार? 2 प्रकार. यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. यथार्थ अयथार्थ या 2 मुळे अप्रमामध्ये किती प्रकार झालेत? 2. यथार्थ अप्रमा, यथार्थ म्हणजे काय? मग व्यवहारात त्याचा बाध होत नाही म्हणून यथार्थ. आणि अप्रमा का? प्रमाणापासून झालं नाही. मग पहिला प्रकार झाला अप्रमेत की पहिला प्रकार कोणता? यथार्थ अप्रमा. असं उदाहरण द्या. तर त्याचं उदाहरण आहे स्मृती ज्ञान. ते कुठल्याही प्रमाणापासून 6 पैकी कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही, पण ते कसं आहे? यथार्थ आहे. यथार्थ अप्रमा. दुसरा आहे अयथार्थ अप्रमा. क्षमा करा, दुसरं उदाहरण. जसं स्मृती ज्ञान यथार्थ अप्रमा, तसं सुखदुःखाचं ज्ञान, अहम सुखी अहम दुःखी असं होतं की नाही, ते कुठल्या प्रमाणापासून झालं? कुठल्याच प्रमाणापासून नाही म्हणून अप्रमा. पण यथार्थ कारण व्यवहारात ते खोटं ठरत नाही. सुखदुःखाचं ज्ञान. तिसरं ईश्वर ज्ञान, ईश्वराला मायावृत्तीने होणारं जगाताचं ज्ञान. हे काय? यथार्थ आहे पण अप्रमा आहे. ते यथार्थ का? व्यवहारात ते खोटं ठरत नाही. ईश्वराला सर्वज्ञ म्हणतो आपण. मुंगी के पाव में घुंगरू भजे सोबे भगवान सुनताय असं म्हणतो ना आपण. तो सर्वज्ञ, सर्व जाणणार आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेत म्हणताना बहुनेमी व्यतीताने जन्मानी तव चार्जुन तान्यम वेद सर्वाने न त्वम येथ परंतप. ते सगळ्याला मी जाणतो, तू जाणत नाही. म्हणजे तो काय झाला? सर्वज्ञ. पण कुठल्या प्रमाणाद्वारे झालं? ते मायावृत्तीने झालं. मायावृत्ती काय प्रमाणात येत नाही म्हणून ते अप्रमा आहे पण यथार्थ आहे. मग यथार्थ अप्रमाची किती उदाहरणं पाहिलेत? 3. कोणकोणती? 1 स्मृती ज्ञान, 2 सुखदुःखाचं ज्ञान आणि 3 ईश्वर ज्ञान. हे यथार्थ अप्रमेची 3 उदाहरणं. आणि अयथार्थ अप्रमा, अयथार्थ का? कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही. आणि अप्रमा का? तर ते प्रमाणापासून सुद्धा झालं नाही. यथार्थ का? तर व्यवहारात बाधित होत नाही. आणि अप्रमा का? कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही. उदाहरण द्या. तर स्वप्नज्ञान, भ्रांती ज्ञान आणि संशय ज्ञान याची 3 उदाहरणं. स्वप्नाचं ज्ञान कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही आहे ना, आणि ते व्यवहारात पुन्हा काय होतं? बाधित होतं. कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही म्हणून अप्रमा. स्वप्नज्ञान, भ्रांतिज्ञान, संशय ज्ञान हे 3 ज्ञान प्रमाणापासून झाली नाही म्हणून अप्रमा, आणि व्यवहारात ते बाधित होतात म्हणून अयथार्थ. मग अयथार्थ अप्रमेची उदाहरणं 3 आणि यथार्थ अप्रमेची उदाहरणं 3 आणि प्रमेची प्रमा किती? 6. ठीक ना. आणि मुख्य त्याचे प्रकार 2च, प्रमा आणि अप्रमा. मग प्रमा ज्ञानात प्रकार 6 आणि अप्रमा ज्ञानात प्रकार 2. त्यातला पहिला प्रकार यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रेमेचे उदाहरण आहे सुख दुःख ज्ञान, स्मृती ज्ञान आणि ईश्वर ज्ञान. आणि अयथार्थ अप्रेमेचे उदाहरण आहे संशय ज्ञान, भ्रांती ज्ञान आणि स्वप्न ज्ञान. ठीक ना. एवढाच विषय या पुढच्या परिच्छेदामध्ये, पुढच्या साधारण 2 परिच्छेदामध्ये हाच विषय आहे आता. 41 आणि 42. ठीक ना. हां, आणखी एक भाव त्यातला लक्षात घ्या, म्हणजे पूर्ण दोन्ही परिच्छेद आपल्याला वाचून घ्यावे लागेल. तर ते स्मृती ज्ञान आहे ना आणि प्रमाज्ञान, तर त्याच्यामध्ये थोडासा आणखी एक फरक आहे. स्मृती ज्ञानाचा आणि प्रमाज्ञानाचा थोडासा फरक काय आहे? तर स्मृती ज्ञान हे साक्षीच्या आश्रित आहे आणि प्रमाज्ञान हे प्रमात्याच्या आश्रित आहे. ठीक ना. एक प्रमात्याच्या आश्रित आणि एक साक्षीच्या आश्रित. आणि त्यालाच आपण मागे म्हटलो 2 वृत्ती, 2 ज्ञान, 2 आश्रय, 2 सत्ता. हे सगळे पारिभाषिक शब्द कशा करता? तर त्या ज्ञानाचं सत्यत्व किंवा मिथ्यात्व आपल्याला लवकरात लवकर लक्षात येण्याकरता. आणि ते सुद्धा दोन्ही मिथ्याच असतं, पण लोकसमजुतीचा स्वीकार केलेला आहे. लोकव्यवहारामध्ये लोक काही ज्ञानाला काय म्हणतात? सत्य.
आणि काहीला मिथ्या मानतात. जसं रज्जूला सत्य मानतात आणि रज्जूवर भासलेल्या सर्पाला मिथ्या मानतात. मग रज्जूचं ज्ञान म्हणलं का ते अंतकरण वृत्तीचं, आणि सर्पाचं ज्ञान म्हणलं का अविद्या वृत्तीचं. रज्जूचं ज्ञान म्हणलं का ते प्रमात्याचे असेल, आणि त्यावर भासलेल्या सर्पाचं ज्ञान म्हणलं का साक्षी आश्रित. रज्जूचं ज्ञान म्हणलं का व्यावहारिक सत्ता, त्यावर भासलेल्या सर्पाचं ज्ञान म्हणलं की प्रातिभाषिक सत्ता. रज्जूचं ज्ञान म्हटलं का ते बाधित, आपलं क्षमा करा अबाधित, आणि सर्पाचं ज्ञान म्हणलं का बाधित. म्हणून रज्जूचं ज्ञान यथार्थ आणि सर्पाचं ज्ञान अयथार्थ. अशा पद्धतीने हा एक त्यातला फरक. तसं या ठिकाणी जी व्यवहारामध्ये बाधित होणारी नाही, यात आपलं प्रमाद ज्ञान आहे ना, ती साक्षीच्या प्रमात्याच्या आश्रित आहे. प्रमाद ज्ञान ती प्रमात्याच्या आश्रित आहे आणि अप्रमाद ज्ञान ती साक्षीच्या आश्रित आहे. आता त्याच्यातही यथार्थ अप्रमा आहे ना, यथार्थ अप्रमा, त्याच्यामध्ये कोण आहे? स्मृती. म्हणजे यथार्थ अप्रमेची 3 उदाहरणं पाहिले, सुख दुःख स्मृती आणि ईश्वर ज्ञान. त्यातली जी स्मृती आहे, स्मृती करताच हा विचार चालला, तर ती स्मृती व्यवहारात बाधित होते का? नाही. म्हणून ती कोणाच्या आश्रित म्हटलं पाहिजे? प्रमात्याच्या असं वाटतं, पण ती साक्षीच्याच आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? जरी ती बाधित होणारी नसली तरी ती काय जन्य नाही? छान, प्रमाणजन्य नाही. काय जन्य नाही? स्मृती प्रमाणजन्य नाही. ती काय जन्य आहे? संस्कारजन्य आहे. संस्कार काय नाही? मुख्य प्रमाण नाही. उपप्रमाण जरी असलं तरी ते मुख्य प्रमाण नाही, आणि ते मुख्य प्रमाणात पाहिजे. म्हणून स्मृतीला प्रमात्याच्या आश्रित म्हणावं का साक्षीच्या आश्रित म्हणावं, असा थोडासा वादविवाद आहे. तर काही म्हणतात ती व्यवहारात बाधित होत नाही म्हणून तिला प्रमात्याच्या आश्रित म्हणा, आणि काही म्हणतात नका का व्यवहारात बाधित होईना पण ती प्रमाणजन्य नाही म्हणून साक्षीच्या आश्रित म्हणा. आपल्याला प्रश्न पडला आता का तिला प्रमात्याच्या आश्रित म्हणायचं का साक्षीच्या आश्रित? तर आपले पूर्वसुरी म्हणजे मधुसूदन सरस्वती, मधुसूदन सरस्वतीचा अधिकार काय? एक प्रसिद्ध उक्ती आहे, मधुसूदन सरस्वत्या पारमित्य सरस्वती सरस्वत्या पारमित्य मधुसूदन सरस्वती. म्हणजे मधुसूदन सरस्वतीला काय सांगायचं हे जाणू शकते विद्येची अधिष्ठात्री देवता माता सरस्वती, आणि सरस्वती मातेला काय सांगायचं हे जाणू शकतात मधुसूदन सरस्वती. हा ज्यांचा काय आहे? अधिकार. आणि असे मधुसूदन सरस्वती ते वेदांताच्या बृहत प्रस्थानत्रयापैकी अद्वैत सिद्धीचे कर्ते आहेत, आणि त्यांनी स्मृतिज्ञान हे साक्षीच्या आश्रित ठरवलेलं आहे, कशाच्या नाही? प्रमात्याच्या आश्रित नाही. म्हणून आपण डोळे झाकून आता स्मृती कशाच्या आश्रित म्हणायची? साक्षीच्या आश्रित. कशाच्या आश्रित नाही? प्रमात्याच्या आश्रित नाही. आणि स्मृतिज्ञान काय नाही? मग आता प्रमाण आहे. काय आहे? स्मृतिज्ञान स्मृतिज्ञान आहे. काय नाही? प्रमा किंवा परोक्ष नाही. एवढाच विषय आता या पुढच्या 2 परिच्छेदामध्ये येतो. असे आपल्या लक्षात आला. पंक्ती लावून आणखी तो विषय स्पष्ट होईल. बघा आणि बोलत चला. तरंग 4 परिच्छेद 41 क्रमांकाचा आणि प्रमेयचं लक्षणवतीची सिद्धी काय म्हणतात बघा. या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात. किती प्रमाण? 6. म्हणजे कोणती? उपप्रमाण का मुख्य प्रमाण? मुख्य प्रमाण आहे ना. मग या 6 प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थपत्ती आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून किंवा 6ही प्रमाणापासून होणारं जे ज्ञान असेल त्याला काय म्हणू आपण? प्रमा. कारण प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमाज्ञान. आणि त्या प्रमेयची जी करण म्हणजेच कंसात असाधारण कारण त्याच काय म्हणतात? प्रमाण असं म्हणतात. प्रमेयचं जे करण त्याला काय म्हणतात? प्रमाण. ठीक ना. प्रमेयचं जे करण म्हणजे काय? असाधारण कारण. म्हणजे कारणामध्ये किती प्रकार आहेत? 2, साधारण कारण आणि असाधारण कारण. आपल्याला ते पुढे 43 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये येत आहे, तर त्यावेळेला त्याचा विस्तार आपण करू. मग कारणामध्ये 2 प्रकार आहेत, साधारण आणि असाधारण. त्या साधारण कारणाला कारणच म्हणतात आणि असाधारण कारणाला करण असं म्हणतात. प्रमेयचं जे असाधारण कारण त्याला काय म्हणणार? करण. आणि करणालाच म्हणतात या ठिकाणी प्रमाण, आणि प्रमाणापासून होतं त्याला म्हणतात प्रमा. ठीक ना. आता बघा, या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात. आणि त्या प्रमेयचे जे करण त्यास करण म्हणजे कंसात दिलं तिथं काय? असाधारण कारण. ते काय आहे? प्रमाण. स्मृती ज्ञानास काय नाही? प्रमात्व येत नाही. कसे येत नाही? त्याचं उत्तर आहे आता. मग ते स्मृतिज्ञान प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरिता इतकं विस्तारपूर्वक काय केला मधला हा विस्तार सांगितला आहे. आता प्रमेयचं लक्षण सांगतो. प्रमा कशाला म्हणतात? आपण 3 शब्द बोललो होतो. स्मृती भिन्नत्वे आलं का? स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणं, करणारे विषय करणारे जे ज्ञान त्याला प्रमा. आता इथे एक शब्द आपण टाकला कारण स्मृतीहून भिन्न प्रमाणजन्य आणि अबाधित अर्थाला विषय करणं, कारण वर म्हणलेला प्रमाणजन्य जे ज्ञान त्यास काय म्हणतात? प्रमा. म्हणून तो शब्द आपण एक मध्ये टाकला.
मग आपण ठळक लक्षण काय होईल? स्मृती भिन्नत्वे सती, प्रमाण जन्यत्वे सती, अबाधित अर्थ विषयत्व यस ज्ञानम तत्प्रमा. स्मृती भिन्न असावं, प्रमाण जन्य असावं आणि अबाधित अर्थाला विषय करणारा असावं, असा 3 लक्षणाने जे युक्त असतं त्या ज्ञानास काय म्हणतात? प्रमाशे म्हणतात. ठीक आहे, बघा. मग स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा. आता स्मृती ज्ञान काय नाही, मग प्रमा नाही. का बरं? स्मृती ज्ञान अबाधित अर्थाला विषय करत नाही का? बोला ना. करते, मग का प्रमा नाही? कारण काय पाहिजे आपल्याला? प्रमाण आहे ना, प्रमाण मुख्य प्रमाणापासून जन्यही पाहिजे आणि स्मृतीहून भिन्नही पाहिजे. मग स्मृती काय नाही? एक तर प्रमाण जन्य नाही आणि स्मृतीहून भिन्न नाही. काय? स्मृती आहे. जरी अबाधित अर्थाला विषय करणारी असली तर तिच्या ठिकाणी 2 लक्षण बसत नाही, एकच बसतं. आणि आम्हाला किती लक्षण पाहिजे? 3 पाहिजे. आणि बसतात किती? 1. म्हणून स्मृती काय नाही? प्रमाण आहे. मग काय आहे? स्मृती आहे. ठीक ना? बघा. म्हणून स्मृतीहून भिन्न प्रमाणजन्य अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा. स्मृती ज्ञान प्रमाण आहे, कारण प्रमा कशाच्या आश्रित असते? प्रमात्याच्या आश्रित असते. स्मृती कशाच्या आश्रित आहे? वाह, साक्षीच्या आश्रित आहे. प्रमात्याच्या आश्रित नाही. स्मृती साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा विषय काय सांगतात बघा. जे आपण म्हटलो ना, 2 वृत्ती, कोणती? अविद्या वृत्ती आणि अंतःकरण वृत्ती. 2 आश्रित, एक प्रमात्याच्या आश्रित आणि साक्षीच्या आश्रित. 2 भाष्य, एक प्रमातृभाष्य आणि साक्षी भाष्य. नंतर 2 सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. 2 निवृत्ती, एक लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. 2 प्रकाराने निवृत्ती, एक ज्ञानाने निवृत्ती आणि एक क्रियेने निवृत्ती. 2 स्थानात निवृत्ती, एक अधिष्ठानात निवृत्ती आणि एक उपादानात निवृत्ती. ही सगळी जेवढी पारिभाषिक शब्द आले आता आपण जेवढं बोललो ते काही नाही, एक ज्ञानाचं सत्यत्व मिथ्यात्व लवकरात लवकर लक्षात येण्याकरता. आणि एवढ्यापैकी कोणतंही लक्षात आलं, पाणी, वाटर, जल, तोय, नीर, यापैकी कोणताही एक शब्द आला का काम भागलं. म्हणजे आपली संस्कृत भाषा काय? आपली मराठी भाषा संस्कृत भाषा समर्थ आहे. एका शब्दाकरता अनेक शब्द आहेत, त्यापैकी कोणताही एक वेळेला आठवला तरी काम झालं. आणि जगात सगळ्यात दरिद्री भाषा म्हणजे आंग्ल भाषा आहे. हे आता इंग्रजी भाषा, जगात तिच्यासारखी दरिद्री भाषा कोणीच नाही. आपले व्यंजन सुद्धा किती आहे? 49 वर्ण आहे, वर्ण. आणि त्यातले 34 व्यंजन आहे. आणि त्यांच्याकडे सगळी वर्ण A to Z म्हटलं तर किती आहे? 34 आहे का? किती? आणि 5 स्वर आहे. म्हणजे इतकी दरिद्री भाषा आहे. मग एकाने विचारलं, एवढी जर दरिद्री तर सगळ्या जगात तिचा प्रचार का? म्हणजे दरिद्री सर्वत्र असते. श्रीमंत श्रीमंती मोजक्या लोकांकडे असते, दरिद्री सगळीकडे असते. हा, कारण आंटी नाही असली तर घंटीच वाजली म्हणायची त्याची. आंटीने असरले तर आठवले तर काय करणार? बरं, वाटर नाही असरलं तर आठवलं नाही तर काय पिणार? एकच शब्द आहे ना, त्याच्यापुढे शब्दच नाही. पण आपल्याकडे किती आहे? कुठलाही एक शब्द आठवला तरी काम झालं. म्हणून आपल्यासारखी श्रीमंती जगात कुठे नाही. पण काय करणार? समर्थाची पोटी आम्ही जन्मलो करंटी. आपल्याला कौतुक नाही, कारण ते असं कधी असतं, ते अतिपरिचयात आवाजने भोवती सतत आगमन अनदर भोवती. पण ते आपल्याला कौतुक वाटावं म्हणून आपले आध्वर्यू भगवान माऊली म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते पैजा जिंके ऐशे अक्षर रसिके मिळविणे मे. म्हणजे किती मराठीचं कौतुक आहे माऊलीला. आणि माऊली 56 भाषेचा केला असे गौरव, भवार नवे नाव उभारले. बरं, माऊली शब्दप्रभू आहे. सगळे शब्द त्यांच्या ठिकाणी लोटांगण घालतात. माऊलीने ठरवलं असतं तर कुठल्याही भाषेत माऊली भाषांतर करू शकले नसते गीताचं, कुठल्याही भाषेत करू शकले असते. पण माऊलीने जाणीवपूर्वक कोणती भाषा निवडली? मराठी, कारण ती श्रीमंत आहे. माऊली शब्दप्रभू आहे. आणि माऊलीचे उदाहरणं सुद्धा असे दर्जेदारच आहे, VIP आहे. का ज्याच्या पुढे माऊली पक्षी घ्यायचा तर राजहंस घेणार आहे ना, रत्न घ्यायचं म्हणलं तर सुवर्ण किंवा परीस घेणार, पियायचं म्हणलं तर अमृत घेणार. म्हणजे माऊली शब्दप्रभू आहेत, त्यांच्याकडे उणीव कुठली नाही. पण ते माऊली सुद्धा ज्या अर्थी मराठी भाषेचा स्वीकार करतात त्या अर्थी मराठी भाषेचा गौरव आपल्या अंतःकरणामध्ये इतका असला पाहिजे की स्वप्नात सुद्धा आपल्याला जर कोणी अर्ध झोपेत विचारलं तुमची मातृभाषा कोणती, तर आपल्या अंतःकरणातून भरभरून आलं पाहिजे मराठी. आणि हल्ली नंबर सांगताना सुद्धा आपल्याला काय वाटतं? जरा संस्कृत आंग्ल भाषेत सांगितलं का जरा एज्युकेटेड वाटतं, आहे ना. हे बघा, जगाच्या भाषेत आपल्याला सगळ्या भाषेचं ज्ञान असावं, निश्चित असावं. पण आपल्याला गौरव कोणता असावा? आपल्या मायबोलीचा असावा. तुम्ही इतर राज्यात जा, ते जाणीवपूर्वक ते काय करतात, ते त्यांच्या भाषेत बोलतात. त्यांना इतर भाषा येत नाही असं नाही, पण त्यांना त्यांच्या भाषेत काय गौरव आहे.
आपल्याला सुद्धा आपल्या भाषेचा गौरव असला पाहिजे. आपल्याला जगात वावरायचं आहे तर जगातल्या सगळ्या भाषेचं किमान आंग्ल भाषेचं ज्ञान असलंच पाहिजे, कारण आपण जगात नाही जाऊ शकत त्याशिवाय. आपल्याला मराठी भाषेचं, हिंदी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, आपण आपल्या इतर राज्यात नाही जाऊ शकणार त्याशिवाय. पण आपल्याला गौरव मात्र कोणत्याच असला पाहिजे. जसं एखादी स्त्री घरी नांदायला आल्याच्या नंतर ती आदर सगळ्याचा करते, सासूचा करते, सासऱ्याचं करते, जावा त्या दिराचा करते, आपल्या पतीच्या मित्राचाही करते, पण रती कोणासोबत करते? फक्त आपल्या पतीसोबत करते. तसा आदर आपल्या जगातल्या सगळ्या भाषेचा असावा. का नसावा? कारण जगात आपल्याला जाणार आहे, पण रती प्रीती अंतकरणात कोणत्या भाषेची असावी? मराठी भाषेची असावी, कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत. पण विचार करा, आपल्याला जर आपल्या भाषेचा गौरव नसेल तर जगातले इतर लोक आपल्या भाषेचा गौरव कसे करतील? एखादी स्त्री जर तिच्या पतीला महत्त्व देत नसेल तर इतर बाया कशा देतील? एखादा पुत्रच आपल्या पित्याला महत्त्व देत नसेल तर इतर कसे जगातले देतील? तसं आपणच आपल्या मराठी भाषेला जर कमी लेखलं किंवा तिच्याबद्दल आपल्याला जर गौरव नसेल, स्वाभिमान नसेल, तर इतराला कसा असेल? त्यामुळे आपल्याला आपल्या भाषेचा स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आपलं स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान नको पण स्वाभिमान असला पाहिजे. ते काय त्याला म्हणतो, इतराचा अनादर नको, पण आपल्याबद्दल आपल्या मातृभाषेचा एखादा अनादर करत असेल तर तोही आपल्याला सहन होता कामा नाही. आता ह्या काय आपला आता तामिळनाडूमध्ये फक्त तामिळी आणि इंग्लिशच बोलली जाते. रामकृष्ण हरी. बघा, दुसरी भाषावर बंदी घातली गेली, हिंदीवरती बंदी घातली. बघा बरं, म्हणजे किती वर्षापासून तो वाद आहे. म्हणजे त्यांना आपल्या भाषेचा काय येतो? स्वाभिमान आहे. आपण तिथे गेलो तर आपल्याला त्यांची तामिळ येत नाही, मग इंग्लिश जर आली तर ठीक, नाही तर त्यांना हिंदी कळते पण हिंदीमध्ये आपल्याशी बोलत नाही. बघा बरं, ते कळते पण कळून न कळल्यासारखं करतात आणि तामिळीत बोला मग ते प्रत्युत्तर देणार आहे ना, संवाद करणार. भारतातले सगळ्या कोपऱ्यामध्ये बिहारचे आणि यूपीचे लोक आहेत, हा, पण तामिळनाडूमध्ये नाही, कारण ते हिंदीत व्यवहारच करत नाही. त्यांनी हिंदीला मान्यताच दिलेली नाही. बरोबर. म्हणजे त्यांची जी राष्ट्रभाषा आहे तिचा पुरस्कार व्हावा म्हणून त्यांनी ते तसं केलं आहे. तर आपण इतराला आपण परास झिडकावून लावत नाही, पण आपल्याला आपल्या भाषेचा मात्र आदर असला पाहिजे. आता कशा करता बोललो तेच आता आठवेना मला. हा ना, ते बोलत बोलत धसाळ गेलो, माऊलीने म्हणावं तसं आपलं झालं. हा, आपण याच्याकरता आपण बोललो की एक जरी शब्द आठवला तरी कार्य झालं. तसं या ठिकाणी वृत्ती म्हणा, आश्रित, भाष्य, सत्ता, निवृत्ती एवढ्यावरून एवढ्यापैकी कोणतंही एक आठवलं तरी सत्यत्व, मिथ्यत्व, बाधित, अबाधित, यथार्थ, अयथार्थ हे आपल्याला पटकन लक्षात येतं. आणि तेही खरं ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे. त्यामुळे रज्जू काय, रज्जूवर भासलेला सर्प काय आहे ना, यथा स्वप्न प्रपंच महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंच महिमा विजृंभिता, हे जरी खरं असलं तरी लोकसमजुतीचा स्वीकार करून पहिल्या काळात लोक रज्जूला सत्य मानतात आणि भासलेल्या सर्पाला मिथ्या मानतात, जागृतीला सत्य मानतात, स्वप्नाला मिथ्या मानतात. आणि म्हणून लोक समजुतीचा स्वीकार करून वृत्ती दोन घेतल्या, अविद्या वृत्ती, अंतकर वृत्ती. भाष्य दोन घेतले, साक्षी भाष्य, प्रमातृभाष्य. आश्रित दोन घेतले, साक्षीचे आश्रित, प्रमात्याचे आश्रित. सत्ता दोन घेतल्या, व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता. निवृत्ती दोन घेतली, लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती. निवृत्तीत दोन प्रकार केले, अधिष्ठानात निवृत्ती आणि उपादानात निवृत्ती. असा प्रकार हा सगळा केला. कशा करता? हे पारिभाषिक शब्द कशा करतात? ज्ञानाचं सत्यत्व आणि मिथ्यात्व आपल्याला लवकरात लवकर लक्षात यावं याकरता एवढा प्रकार केला. हे बोलतो. आणि हे कशा करता आपण बोललो, हे कंसात हा सगळा अर्थ आला. आता वाचतो बघा. या ठिकाणी खाली दिलेल्या कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे, म्हणजे प्रमाद ज्ञानाबद्दल चाललेल्या व्याख्यानात गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही. अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थामध्ये नाही. ज्ञान म्हणजे चैतन्य. जसं समुद्राशिवाय पाणी नाही आणि आकाशाशिवाय पोकळी नाही, पृथ्वीशिवाय घनता नाही, जलाशिवाय आर्द्रता नाही, त्या अग्नीशिवाय दाहकता नाही, वायूशिवाय वाहकता नाही आणि आकाशाशिवाय अवकाशरूपता, व्यापकता, पोकळी नाही या पंचमहाभूतकारी जगतामध्ये. तसं इथे शब्द घेतला चैतन्याशिवाय ज्ञान कुठेही नाही. ज्ञान म्हणलं का कुणाचं आहे? ते चैतन्याचंच आहे, कारण ज्ञान हे चैतन्याचं स्वरूप आहे, चैतन्याचा तो गुण नाही. म्हणून म्हणतात या ठिकाणी खाली दिलेल्या कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे, म्हणजे प्रमाद ज्ञानाबद्दल चाललेल्या व्याख्यानात काय होणार नाही? आपला गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही. अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही. सर्व ज्ञान कोणाचे आहे? मग साक्षीचीच आहे. परंतु व्यवहारात काही ज्ञान घटादी पदार्थाची ज्ञाने काय म्हणतात? खरी समजतात. आणि रज्जू सर्पाधिक पदार्थाचे ज्ञान काय समजतात? खोटी समजतात लोक व्यवहारात.
आणि त्या व्यवहाराला लोकव्यवहाराला अनुसरून शास्त्रकाराने निरनिराळ्या शास्त्रीय शब्दाचा प्रयोग किंवा उपयोग केलेला आहे. म्हणजे वृत्तीचा, आश्रित, भाष्य, सत्ता, निवृत्ती हे सगळे प्रयोग केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आता त्या ज्ञानामध्ये मुख्य 2 प्रकार करतात, प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान. मग प्रमाणापासून होणारा असेल तर प्रमाज्ञान. मग म्हणून प्रमाज्ञानात किती प्रकार केले आपण? 6. ते पुढच्या परिच्छेदात येतात. आणि अप्रमाज्ञानात किती प्रकार? 2 प्रकार. ते इथे येतात लगेच. अप्रमाज्ञानात 2 प्रकार. त्यातला पहिला बघा, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. म्हणून म्हणतात प्रमा म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान. मग प्रमाण जर 6 असेल तर प्रमा किती होतील? 6 होतील. आणि अप्रमा यात 2 पोटभेद आहेत. एक यथार्थ अप्रमा, दुसरा अयथार्थ अप्रमा. यथार्थ का? व्यवहारात बाद होत नाही म्हणून. पण अप्रमा का? प्रमाणापासून झालं नाही म्हणून. मग त्याचं उदाहरण पहिलं देतात, यथार्थ अप्रमा. बघा, जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते, यथार्थ म्हणजे व्यवहारात बाद होत नाही, अबाधित म्हणजे खोटी ठरत नाही, त्यास यथार्थ म्हणतात. परंतु अप्रमा का? ठळक अक्षरात दिलं, परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते. मग यथार्थ का? व्यवहारात बाद होत नाही म्हणून. आणि अप्रमा का? प्रमाणापासून झालं नाही. मग अशी याचं उदाहरण द्या तर 3 उदाहरणं जे आपण बोलून गेलो. पहिलं सुखदुःख, 2 स्मृती ज्ञान आणि 3 ईश्वर ज्ञान. आता आपल्याला सुखदुःखाचं ज्ञान होतं की नाही आतल्या अंतकरणात. एखाद्याकडे बघितलं, आपण म्हणतो तुम्ही फार सुखी दिसतात. हो. एखाद्याकडे बघितलं, अहो फार दुःखी दिसतात. म्हणजे हो. काही काही दुःखी असतात सुखी दाखवतात, काही सुखी असतात दुःखी दाखवतात. तोही प्रकार घडतो. प्राय हा मनुष्य सुखी दाखवण्याचा प्रयत्न करतो. कधी विचारलं कसं झालं, बरं बरं असं म्हणत असतं. पण ते बरं म्हणताना जरा बरं निघालं नाही तर समजावं बरं नाही आहे ना. बरं म्हणताना अहो कसं काय चाललं, अहो आनंदात, मग म्हणावं आता चांगलं बरं आहे. पण मग हे जे सुखदुःखाचं ज्ञान झालं ते कशाने झालं? आतल्या आत झालं. ते तिथे काही प्रमाणाने झालं नाही म्हणून. प्रमाणाने झालं नाही म्हणून ते काय? अप्रमा. पण व्यवहारात ते खोटं ठरत नाही म्हणून यथार्थ. यथार्थ अप्रमा सुखदुःखाचं ज्ञान. तसं स्मृती ज्ञान. आपल्याला आईची वडिलाची किंवा गावातल्या भूतकाळातल्या काही घटनेची स्मृती झाली तर ती खोटी का खरी? खरी. कारण व्यवहारात तिला खोटी कोणी ठरू शकत नाही, म्हणजे व्यवहारात त्याचा बाद होत नाही म्हणून यथार्थ. पण कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही म्हणून ते काय झालं? अप्रमा स्मृती ज्ञान. आणि तसंच ईश्वराला आपण म्हणतो मुंगी की पाव मी घुंगरू बजे सोबे भगवान सुनताय. परमात्मा सर्वज्ञ सर्वविद. आणि आपण आताच गीतेचा श्लोक म्हटलो त्याकरता, बहुनेमी वेतिताने जन्मानी तव अर्जुन तान्यम वेद सर्वांनी न तो मेथ परंतप. मग परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झाले पण मी त्याला जाणतो तू जाणत नाही. मी का जाणतो? माझी उपाधी शुद्ध सत्वात्मिका माया आहे. आणि तू का जाणत नाही? तुझी उपाधी मलिन सत्वात्मिका अविद्या आहे. त्याच्यामुळे तू ठरला अल्पज्ञान, मी ठरलो सर्वज्ञ. पण मग परमात्म्याला एक समय अवच्छेदी करून भूत, भविष्य आणि वर्तमान काळातलं एकाच वेळेला सगळं कळतं म्हणून तो काय झाला? सर्वज्ञ. म्हणजे ईश्वर ज्ञान. मग ते कुठल्याही प्रमाणापासून झालं का? नाही म्हणून अप्रमा. पण व्यवहारात त्याचा बाद होत नाही म्हणून यथार्थ. कारण पितामह भीष्माने विचारलं, केल्याशिवाय भोगायला येत नाही म्हणले निश्चित. पापाच फल दुःख म्हणले हेही निश्चित. मग मी पापच केलं नाही तर मला शरपंजरी का पाडावं लागलं? म्हणले आता तुम्हीच तुमचं वधत्व व्याघात करायला लागला. अहो केल्याशिवाय भोगायला येत नाही, तुम्ही केलेलं आहे म्हणूनच भोगायला आलं. म्हणले डोळ्यात तेल घालून पाहतो मी, उभ्या आयुष्यात कधी पापच केलं नाही. ते स्वानंद सुखनाथ सद्गुरू जोग महाराज ते त्र्यंबकेश्वरला काय कोशावर्ताला ते संकल्प सोडायला सांगितलं. म्हणले म्हणा पापहोम पापकर्मा हे म्हणले बटवटा गप कोणाला सांगतो पापहोम पापकर्मा? पठ्ठ्याने पापच केलं नाही तर म्हणेल कशाला? काय धाडस असेल जोग महाराजचं. म्हणजे पापच केलं नाही म्हणण्याकरता कसं त्यांचं चोख निर्मळ कसं वागणं असेल. आपलं स्वप्नात सुद्धाही धाडस होणार नाही, जागृती तर दूरच आहे. कारण पापच केलं नाही म्हणायला पाप पुण्याचा याचाच निर्णय लवकर होत नाही. किंवा कर्मे ती कवय आपे आत्र मोहिता. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, कर्मणोपी बद्धोमीचे विकर्मण अकर्मणष्ट बद्धोमी गहना कर्मणो गती. बऱ्याच वेळेला करायला जातो पापन होतं पुण्य, बऱ्याच करायला जातो पुण्य होतं पाप, असंही होतं. कारण तस्मात शास्त्र प्रमाणांती. आणि त्या शास्त्राचं किती निरसन निर्भय ज्ञान महाराजांना असलं पाहिजे आणि किती सचोटीने त्याचं पालन केलं असलं पाहिजे. कारण मी पापच कधी केलं नाही. जोग महाराज म्हटले ही गोष्ट द्वापार युगात पितामह भीष्म म्हटलेत आणि कलियुगात जोग महाराज म्हटले. पण जोग महाराजचं बोलणं भीष्म पितामहापेक्षाही अटळ ठरलं. कारण ते भूदेवाने पुढे आग्रह केला नाही त्यांना. पण भगवान परमात्मा पितामह भीष्माला म्हटले, बाबा बरोबर या जन्मात नाही केलं तुम्ही, ह्या जन्मात नाही केलं. पण मागच्या 7व्या जन्माचा लाईव्ह चित्रपट दाखवला पितामहाला भगवंताने. पण ते दाखवू का शकले? ते सर्वज्ञ आहेत. पण ते कुठल्या प्रमाणे झालं? कुठल्याच नाही. पण ते व्यवहारात अबाधित आहे. पितामह भीष्माला ते मान्य करावं लागलं. म्हणून ईश्वर ज्ञान सुद्धा कशाचं उदाहरण आहे? यथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रमेचे उदाहरणं किती मग? 3. 1 स्मृती ज्ञान, 2 सुखदुःखाचे ज्ञान, 3
ईश्वर ज्ञान, हे तिन्ही ज्ञान काय आहेत? व्यवहारात बाद होत नाही म्हणून काय आहेत? यथार्थ आहे. पण कुठल्याही प्रमाणापासून झाले नाही म्हणून अप्रमा आहे. अशी यथार्थ अप्रमेची उदाहरणं किती? हे 3. आणि तशीच अयथार्थ अप्रमा. अयथार्थ का? व्यवहारात बाधित होतात. आणि अप्रमा का? कुठल्याही प्रमाणापासून झाले नाही. अशी 3 ज्ञानं पाहिली होती आपण. संशय ज्ञान, भ्रांती ज्ञान आणि स्वप्नाचं ज्ञान. हे तिन्ही ज्ञान कशापासून झाले नाही? कुठल्याही प्रमाणापासून झाले नाही म्हणून अप्रमा. आणि व्यवहारात बाधित होतात म्हणून अयथार्थ. आणि तेच आता पुढे सांगतात. वाचू बघा. अयथार्थ अप्रमा, जे ज्ञान व्यवहारात बाधित असते ते अयथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ रज्जू सर्प एक त्यांनी दिलं. आणि खाली देतात बघा, नुसती स्मृतीच प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही. म्हणजे प्रमात्याच्या आश्रित जे नाही ना त्याला अयथार्थ म्हणायचं, म्हणजे साक्षी आश्रित. आणि जे प्रमात्याच्या आश्रित असतं त्याला यथार्थ असं म्हणायचं. साक्षी भाष्यम प्रमातृ भाष्य अविद्यावृत्ती अंतकरण वृत्ती. तसं प्रमात्याच्या आश्रित आणि साक्षीच्या आश्रित. जे साक्षीच्या आश्रित आहे रज्जू सर्पाधिक, हे जे खाली 3 ज्ञान आहे ना, स्वप्न ज्ञान, भ्रांती ज्ञान, संशय ज्ञान, तिन्ही कशाच्या आश्रित आहे? आणि अगदी स्मृती सुद्धा, कारण मधुसूदन सरस्वतीने ठरवली पुढे बोलणार आहे, तर ती कशाच्या आश्रित आहे? साक्षीच्या आश्रित आहे. म्हणून ती कशाच्या आश्रित नाही? प्रमात्याच्या आश्रित नाही. पण स्मृती फक्त कशी आहे? यथार्थ आहे. आणि हे 3 ज्ञान कसे आहेत? अयथार्थ आहे. आणि प्रमात्याच्या आश्रित आहे कोण? ही 6 ज्ञान. प्रत्यक्ष प्रमा, अनुमिती प्रमा, शाब्दी प्रमा, उपमिती प्रमा, अन्यथा अनुपपत्ती प्रमा आणि अनुपलब्धी किंवा अभाव प्रमा. ह्या प्रमात्याच्या आश्रित आहे. म्हणून ते व्यवहारामध्ये काय? यथार्थ आपलं ते प्रमा ज्ञान आहे. आणि अप्रमेमध्ये हे 2 प्रकार आहे, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. त्यातली यथार्थ अप्रमा पाहिले 3 उदाहरणं, सुख दुःखाचं, स्मृतीचं आणि ईश्वर ज्ञान. आणि अयथार्थ अप्रमेचं उदाहरण त्यांनी दिलं रज्जू सर्प. आणि आपण 3 घेतले होते. रज्जू सर्प म्हणजे भ्रांती ज्ञान आणि संशय ज्ञान आणि स्वप्न ज्ञान. ही सगळी काय? अयथार्थ अप्रमेची उदाहरणं. आता कंसात देतात बघा, इथं थोडं आपलं खाली थोडंसं विवेचन देतात. नुसती स्मृती प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीच्या आश्रित आणि अविद्या वृत्तीरूप असतात. ते कशाच्या आश्रित आहे? साक्षीच्या आश्रित. आणि कोणत्या वृत्तीचं ज्ञान? अविद्या वृत्तीचं ज्ञान. कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. म्हणून कोणतं ज्ञान? ते बाधित ज्ञान. आणि म्हणून काय? अयथार्थ. ठीक ना? बघा. आणि त्याला काय म्हणतात बघा, हे संशय म्हटलं ना आपण, तर संशयामध्ये फक्त 2 प्रकार असतात, द्विकोटिक आणि चतुष्कोटिक. कोटी म्हणजे प्रकार. द्विकोटिक संशय म्हणजे रज्जू आहे का सर्प आहे, 2 झालं ना. रज्जू आहे का सर्प आहे, नेमकं काय आहे? ह्याला द्विकोटिक संशय म्हणायचं. आणि चतुष्कोटिक रज्जू आहे का सर्प आहे, का रज्जूही नाही सर्पही नाही, रज्जूही नाही सर्पही नाही, ह्या 2 कोटी. रज्जू आहे का सर्प आहे, ह्या 2 कोटी, याला म्हणतात चतुष्कोटिक. आणि रज्जू आहे का सर्प आहे 2च असेल तर द्विकोटिक. मग द्विकोटिक किंवा चतुष्कोटिक असा जो असतो म्हणजे विमर्शात्मक स्थिती असते, निर्णय कुठलाच होत नाही, तर त्याला संशय ज्ञान म्हणायचं. आणि ते सुद्धा कशाच्या आश्रित आहे? साक्षीच्याच आश्रित आहे. कोणत्या वृत्तीचं आहे? अविद्या वृत्तीचं आहे. म्हणून ते कोणतं ज्ञान आहे? अप्रमाद ज्ञान आहे. आणि अप्रमाद ज्ञानातला कितवा प्रकार? 2रा प्रकार. कोणता? अयथार्थ अप्रमा. ठीक ना? बघा. प्रमाणजन्य अंतकरण वृत्तीरूप जे ज्ञान ते प्रमात्याच्या आश्रित असते. आणि स्मृती ज्ञान अंतकरण वृत्तीरूप आहे, परंतु काय नाही? प्रमाणजन्य नाही. म्हणून प्रमात्याच्या आश्रित नाही. अर्थात प्रमाणजन्य असताना भली स्मृती व्यवहारात बाधित होते का? नाही. मग तिला प्रमात्याच्या आश्रित का म्हणत नाही? अहो, प्रमाणजन्य असेल तर प्रमात्याच्या आश्रित. ती प्रमाणजन्य आहे का संस्कारजन्य आहे? संस्कारजन्य आहे. काय नाही? प्रमाणजन्य नाही. अहो म्हणजे मग संस्कार उपप्रमाण नाही का? नाही कोण म्हणतं, पण आम्हाला कोणते प्रमाण पाहिजे? मुख्य प्रमाण पाहिजे. त्यात ती नाही. म्हणून स्मृती कशाच्या आश्रित नाही? प्रमात्याच्या आश्रित नाही. मग कशाच्या आश्रित आहे? साक्षीच्या आश्रित आहे. भले व्यवहारात अबाधित असली तरी. म्हणून तिला आम्ही कोणतं ज्ञान म्हणू? अप्रमा. आणि अप्रमात प्रकार पाळायचा कोणता करू? स्मृतीला यथार्थ अप्रमा. स्मृतीला म्हणायचं की यथार्थ अप्रमा. अशा प्रकारात आम्ही टाकू, कारण त्याच्यात 3 टाकले आम्ही, सुख दुःख, ईश्वर ज्ञान आणि स्मृती ज्ञान यथार्थ अप्रमेमध्ये. म्हणून म्हणतात स्मृती ज्ञान अंतकरण वृत्तीरूप आहे. अंतकरण वृत्तीरूप काय आहे? कारण व्यवहारात त्याचा वाद होत नाही म्हणून. परंतु प्रमाणजन्य नाही, कारण कुठल्याही प्रमाणापासून ते झालं नाही. म्हणून कशाच्या आश्रित नाही? प्रमात्याच्या आश्रित नाही. अर्थात प्रमाही नाही. प्रमात्याच्या आश्रित नाही म्हणजे प्रमाण आहे. प्रमाण आहे म्हणजे काय आहे? अप्रमा आहे. आणि अप्रमेयातल्या 2 प्रकारापैकी कोणता आहे?
यथार्थ अप्रमा आहे. यथार्थ काय व्यवहारात बाद होत नाही म्हणून. आणि अप्रमा का कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही म्हणून. मग ते प्रमाणजन्य का प्रमाणजन्य नाही, प्रमाणजन्य नाही. मग काय जन्य आहे, संस्कारजन्य आहे. बरं ते अविद्या वृत्तीरूप का अंतकर्म वृत्तीरूप, अंतकर्म वृत्तीरूप आहे. तरी ते प्रमात्याच्या आश्रित का साक्षीच्या आश्रित, साक्षीच्याच आश्रित. का प्रमाणापासून झालं नाही म्हणून प्रमात्याच्या आश्रित म्हणता येत नाही. म्हणून प्रमा ही नाही. कोणतं ज्ञान, स्मृती ज्ञान. म्हणून स्मृती ज्ञान काय नाही, परोक्ष किंवा प्रमा नाही. याच्याकरता हा एवढा विस्तार केला. याकरिता वरील प्रमेयच्या लक्षणात स्मृतीहून भिन्न असे पद आहे ना. मग स्मृती जरी यथार्थ असली तरी स्मृती काय नाही, स्मृतीहून भिन्न नाही. आणि आम्हाला काय पाहिजे, स्मृतीहून भिन्न, प्रमाणजन्य आणि अबाधित अर्थाला विषय करणं. स्मृती प्रमाणजन्य, आपलं स्मृती अबाधित अर्थाला विषय करते पण काय नाही, स्मृतीहून भिन्न नाही आणि प्रमाणजन्य नाही. म्हणून काय नाही, स्मृती प्रमाण आहे. मग काय आहे, अप्रमा आहे. ठीक ना. आणि स्मृती काय आहे, स्मृती आहे, काय नाही, प्रमा किंवा परोक्ष नाही, ते सांगतात. मग स्मृतीहून भिन्न नाही असे पद घातले आहे. आता शिष्य काय म्हणतो बघा, प्रमेय 42 परिच्छेद. प्रमेयचे पूर्व पक्षाच्या मताने लक्षण. प्रमेयचे पूर्व पक्षाच्या मताने लक्षण. आता प्रमेयचे पूर्व पक्षाच्या मताने लक्षण करत असताना शिष्य काय म्हणतो, तुम्ही आता इकडे बघा, प्रमेयच्या लक्षणात किती पद घातलीत, 3. स्मृतीहून भिन्न, प्रमाणजन्य आणि अबाधित अर्थाला विषय करणं. ठीक ना. पण तुम्ही काय करा, हे 2 गाळून टाका. स्मृतीहून भिन्न, प्रमाणजन्य हे गाळा आणि काय ठेवा, अबाधित अर्थाला विषय करणं. मग अबाधित अर्थाला विषय जे करतं त्याला प्रमाज्ञान म्हणा. असं प्रमेयचं लक्षण केलं तर स्मृतीला सुद्धा काय लक्षण राहील, स्मृतीला सुद्धा प्रमा म्हणता येईल. कारण प्रमा सुद्धा अबाधित अर्थाला विषय करते आणि स्मृती सुद्धा अबाधित अर्थाला विषय करते. कारण स्मृतीचाही व्यवहारात खोटी ठरत नाही, बाद होत नाही. मग असंच लक्षण केलं तर स्मृतीला प्रमा म्हणायला काही हरकत नाही. असं कोण म्हणतो, शिष्य. पण गुरुदेव म्हणतात असं लक्षण करता येत नाही. भलेही स्मृती अबाधित अर्थाला विषय करत असेल तरी प्रमा कशाला म्हणतात, प्रमाणजन्य ज्ञानाला प्रमा म्हणतात ना. आणि स्मृती काय नाही, प्रमाणजन्य नाही. अहो तुम्हाला संस्कारजन्य नाही का, आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. पण संस्कार कशात येत नाही, मुख्य प्रमाणात येत नाही. बरं जाऊ द्या, प्रमा हे तरी ज्ञान आहे आणि स्मृती हे तरी ज्ञानच आहे. ते कार्यकारण भावाचे वाचक आहे का शब्द, नाही, दोन्ही ज्ञानाचेच वाचक आहे. जसं मनुष्य तरी मनुष्य वाचक आहे आणि पुरुष तरी मनुष्य वाचकच आहे ना. पुरुषाला मनुष्यच म्हणतात, मनुष्यालाही मनुष्यच म्हणतात, किंवा मनुष्याला पुरुष म्हणतात, पुरुषाला मनुष्य म्हणतात. हे 2 शब्द काय झाले, समानार्थी. म्हणजे समानार्थी नाही म्हणता येणार आपल्याला, पण एकाच व्यक्तीचे वाचक आहे. मनुष्य त्याला म्हणू शकता किंवा पुरुष त्याला म्हणू शकता. तसं ज्ञान म्हणू शकता किंवा स्मृती म्हणू शकता. ज्ञानालाच प्रमा म्हणू शकता किंवा स्मृती म्हणू शकता. स्मृती तरी काय आहे, ज्ञानच आहे. आणि प्रमा तरी काय आहे, ज्ञानच आहे. ते कार्यकारण भावाचे वाचक नाही. फक्त कोणत्या ज्ञानाला स्मृती म्हणतात आणि कोणत्या ज्ञानाला प्रमा म्हणतात. छान. संस्कारजन्य ज्ञानाला स्मृती म्हणतात आणि प्रमाणजन्य ज्ञानाला प्रमा म्हणतात. मग दोन्ही काय आहे, ज्ञानच आहे. दोन्ही ज्ञानच आहे. ते कार्यकारण भावाचे वाचक नाही. म्हणून अबाधित अर्थाला विषय करतं त्याला प्रमा म्हणा असं म्हणता येणार नाही. कारण प्रमा काय असते, प्रमाणजन्य असते. प्रमाणजन्य ज्ञानालाच काय म्हणतात, प्रमा. आणि स्मृती काय नाही, प्रमाणजन्य नाही. म्हणून स्मृतीला काय म्हणता येणार नाही, प्रमा म्हणता येणार नाही. मग काय म्हणावं लागेल, स्मृतीच म्हणावं लागेल. ठीक आहे ना. काय म्हणावं लागेल, स्मृती म्हणावं लागेल. आणि एवढंच बोलतात आता या परिच्छेदामध्ये. काय बोलतात बघा, शिष्य काय बोलतो, प्रमेयचे पूर्व पक्षीच्या मताने दुसरे लक्षण. शिष्य म्हणतो, भ्रांती आणि संशय ही ज्ञाने बाधित होतात. कारण भ्रांती बाधित होते. रज्जूवर सर्पाचा भ्रमकुटपर्यंत जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूवर पुरुषाचा, आपलं रज्जूवर सर्पाचा, स्थानवर पुरुषाचा, शुक्तीवर रजताचा भ्रमकुटपर्यंत अधिष्ठान रज्जू शुक्ती आणि स्थानूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. आणि एकदा ज्ञान झालं तर ते ज्ञान काय होतात, बाधित होतात. म्हणजे भ्रांती ज्ञान आणि संशय ज्ञान. रज्जू आहे का सर्प आहे कुठपर्यंत, यम रज्जू ज्ञान होत नाही तोपर्यंत. रज्जू नाही का सर्प नाही, हे द्विकोटिक असेल चतुष्कोटिक असेल, संशय कुठपर्यंत, अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. म्हणजे संशय असेल किंवा भ्रांती असेल, ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने दोन्ही काय होतात, निवृत्त होतात. म्हणून तो म्हणतो भ्रांती आणि संशय दोन्ही काय होतात, निवृत्त होतात, म्हणजे बाधित होतात. म्हणून त्यास कशाच्या आश्रित म्हणणे योग्य आहे, साक्षी आश्रित म्हणणे योग्य आहे. कोणाला, संशय आणि भ्रांतीला. पण स्मृती ज्ञानी व्यवहारात बाधित होते का, अबाधित राहते, अबाधित राहते. ठीक ना. बघा बोलत चला. पण स्मृती ज्ञान हे अबाधित आहे. म्हणजे व्यवहारात स्मृती ज्ञान काय आहे असे म्हणत नाही कोणी, खोटे आहे असे कोणी म्हणत नाही. म्हणजे त्याचा काय होत नाही, बाद होत नाही. जर स्मृती ज्ञान
प्रमा म्हणून अबाधित म्हणजे त्याचा बाध होत नाही. म्हणून जर स्मृती ज्ञान अबाधित आहे तर फक्त काय लक्षण करा, अबाधित अर्थ विषयत्व प्रमा ज्ञानत्व. म्हणजे अबाधित अर्थाचा विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा असं म्हणलं तर कोणाला प्रमा म्हणायला हरकत नाही. असे लक्षण करून स्मृतीच प्रमा म्हणण्यास काय चिंता आहे, काय हरकत आहे, असं कोणाचं मत आहे? पूर्व पक्षाचं, शिष्याचं मत आहे. म्हणजे त्याला म्हणायचं काय, स्मृती ज्ञानला काय म्हणा तुम्ही, प्रमा म्हणा. फक्त लक्षण करताना थोडंसं छोटं करा. स्मृती भिन्नत्वे सती, प्रमाणजन्यत्वे सती, अबाधित अर्थ विषयत्व एवढं करू नका. हे दोन गाळून टाका आणि अबाधित अर्थ विषयत्व प्रमाज्ञानत्व असं म्हणलं तर स्मृतीला सुद्धा काय येईल, प्रमात्व येईल. असं कोणाचं म्हणणं आहे, शिष्याचं. तर गुरुदेव काय बोलतात बघा. गुरुदेव म्हणतात स्मृती ज्ञान बाधित आहे, अबाधित आहे खरे. स्मृती ज्ञान काय आहे, व्यवहारात अबाधित आहे, म्हणजे व्यवहारात ते खोटे ठरत नाही. हे तुझं म्हणणं काय आहे, खरं आहे. हे जरी खरं असलं तरी पण आला, म्हणजे पण मला काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही त्याने वाया गेली, पण आला. तसं जरी स्मृती ज्ञान अबाधित अर्थाला विषय करत असलं तरी पण त्याला काय म्हणता येणार नाही, स्मृती ज्ञानला काय म्हणता येणार नाही, प्रमा म्हणता येणार नाही. का बरे, त्याचं कारण ते सांगतात. पण स्मृतीवर का बरं, कारण स्मृती आणि ज्ञान, आपलं स्मृती आणि ज्ञान हे कार्यकारण भावाचे वाचक नाही. जसं मृतिका काय आहे, कारण आहे, घट काय आहे, कार्य आहे. मग ते कार्यकारण भावाचे वाचक शब्द आहे मृतिका आणि घट. तसं स्मृती आणि ज्ञान हे कार्यकारण भावाचे वाचक आहे का, दोन्ही ज्ञान शब्दाचेच वाचक आहे, दोन्ही ज्ञान शब्दाचे वाचक आहे. फक्त ज्ञानालाच काय म्हणतात, स्मृती म्हणतात, ज्ञानालाच ज्ञान म्हणतात, ज्ञानालाच प्रमा म्हणतात. काय काय, ज्ञानाला स्मृती म्हणतात, ज्ञानालाच ज्ञान म्हणतात, ज्ञानालाच प्रमा म्हणतात. पण ज्ञानाला स्मृती कधी म्हणतात, संस्काराद्वारे होत असेल तर. आणि ज्ञानाला प्रमा कधी म्हणतात, प्रमाणाद्वारे होत असेल तर. आणि ज्ञानाला ज्ञान कधी म्हणतात, ज्ञान ज्ञान असेल तर, स्वरूप ज्ञान स्वरूप असेल तर. ज्ञान ज्ञान रूपाने राहिलं, ब्रह्मरूपाने राहिलं का त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्याला संस्काराची उपाधी लागली का स्मृती म्हणतात. आणि प्रमाणाची उपाधी लागली का प्रमा म्हणतात. बरोबर ना. मग आता या स्मृतीला प्रमा कधी म्हणता आलं असतं, ते प्रमाणाद्वारे झालं असतं तर. पण ते अबाधित अर्थाला विषय करते हे बरोबर आहे, पण ते काय नाही, प्रमाणाद्वारा होत नाही, प्रमाणजन्य नाही. म्हणून स्मृती काय नाही, प्रमाण आहे. काय आहे मग, स्मृती आहे. आणि इतर 6 ज्ञान काय, प्रमा आहे का, ती प्रमाणजन्य आहे. तेच आता खाली बोलतात बघा. स्मृती अबाधित आहे खरे, पण स्मृती आणि ज्ञान ही एकार्थवाची शब्द आहेत. हे दोन शब्द कशाचे वाचक आहेत, कशाचे वाचक नाहीत, कार्यकारण भावाचे वाचक नाही. कशाप्रमाणे, घट आणि मृतिकाप्रमाणे. घट कशाचं वाचक आहे, कार्य, आणि मृतिका कारण. मग तसे कार्यकारण भावाचे वाचक नाहीत. प्रत्येक प्रमाज्ञानास निरनिराळे प्रमाण कारण आहे. जसं की आत्ताच बघा, प्रत्यक्ष प्रमेयला कोणतं कारण बोलत चला, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमिती प्रमेश, अनुमान प्रमाण, शाब्दी प्रमेश, शब्द प्रमाण, उपमिती प्रमेश, उपान प्रमाण, अर्थापत्ती प्रमेश, अर्थापत्ती प्रमाण, अभाव प्रमेश, अनुपलब्धी किंवा अभाव प्रमाण आहे ना, अनुपलब्धी प्रमाण. ही जशी प्रत्येक प्रमेयला निरनिराळे प्रमाण काय आहेत, कारण आहेत, त्याप्रमाणे स्मृती ज्ञानास कोणतेही प्रमाण काय नाही, कारण नाही. फक्त कोण कारण आहे स्मृती ज्ञानला, संस्कार कारण आहे. म्हणून आपण काल व्याख्या केली, संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. केवळ संस्कारापासून जे ज्ञान होतं त्या स्मृती असे म्हणतात. म्हणून फक्त संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते, आणि संस्कार तर कोणत्याही प्रमाणात येत नाही. आणि प्रमाणजन्य ज्ञानासच काय म्हणावं, प्रमा म्हणावं, ही वर सांगितलेच आहे. आणि संस्कार काय नाही, संस्कार हे प्रमाण नाही. म्हणून त्यापासून म्हणजे संस्कारापासून उत्पन्न झालेले ज्ञान कोणते ज्ञान, स्मृती ज्ञान काय नव्हे, प्रमाण नव्हे, असे म्हणणे कसे ओघानेच प्राप्त आहे. आणि भ्रांती आणि संशयास तर कोणीच कोणाच्या आश्रित म्हणत नाहीत. भ्रांती आणि संशयास कोणी अंतकरणाच्या आश्रित म्हणत नाही. स्मृती मात्र मतभेद आहे. आपण म्हटलं ना, स्मृतीला कोणी म्हणतात ते अबाधित असल्यामुळे अंतकरणाच्या म्हणा, कोणी म्हणतात त्या आपला प्रमात्याच्या म्हणा, कोणी म्हणतात साक्षीच्या म्हणा. पण मधुसूदन सरस्वतीने ते कशाच्या आश्रित ठरवलं, साक्षीच्या. म्हणून आपण डोळे झाकून स्मृती कशाच्या आश्रित, साक्षीच्या. भलेही ती अबाधित असली तरी साक्षीच्या. का, कारण ती प्रमाणजन्य नाही, म्हणून प्रमात्याच्या आश्रित म्हणता येत नाही. ते आता बोलतात भ्रांती आणि संशयास कोणी अंतकरणाच्या आश्रित मानित नाही. स्मृतीबद्दल मात्र मतभेद आहे. पण स्मृतीस प्रमाज्ञान का म्हणू नये याचे कारण आत्ताच आपण सांगितले. काय नाही, ती प्रमाणजन्य नाही, आणि स्मृतीहून भिन्न नाही. भले अबाधित अर्थाला विषय करणारी असली तरी ती प्रमाणजन्य नाही, म्हणून आम्ही तिला प्रमा म्हणत नाही. याकरिता स्मृतीहून भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणातून कमी करून फक्त अबाधित अर्थाचा विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा असे लक्षण करावे असे पूर्व पक्ष म्हटला होता, शिष्य म्हटला होता. पण ते करणे बरोबर नाही. म्हणून स्मृती ज्ञान काय नाही, प्रमाण आहे. कसे आहे ते, साक्षीचेच ज्ञान आहे.
आणि हे तुम्ही म्हणता नाही, आम्ही आमच्या मनाने कधीच बोलत नाही, आम्ही प्रमाण देऊन बोलणारी माणसं आहोत, आम्ही प्रामाणिक आहोत. मग याला पुरावा काय? तर वेदांत शास्त्रावरील अद्वितीय म्हणजे अद्वैत सिद्धीचे करते म्हणून अद्वितीय, म्हणजे ज्या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही, याला दुसरा जो नाही, याला नाही दुसरा जोडा गे गोकुळच्या नारी, तसं म्हणावं तसं बृहत प्रस्थानत्रयामध्ये अद्वैत सिद्धीसारखा दुसरा ग्रंथ नाही. म्हणून म्हणतात वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनी स्मृतिज्ञान साक्षीच्या आश्रितच ठरविले आहे. वरील प्रमेयचे लक्षणात प्रमेयचे जे करण ते प्रमाण असे म्हटले आहे. आणि म्हणून आता करण आणि कारण यातील काय सांगतो? भेद सांगतो. आता त्या करण आणि कारणातला भेद आपल्याला नंतर पाहावा लागेल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.